या ठिकाणी ताई मी तुमचे स्वागत करतो आमच्या चॅनलमध्ये। आज जे आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत जे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, तर त्या आता तुमचा जो प्रश्न आहे, तुम्ही जे अर्जदार आहे, तर मी सर्वप्रथम तुम्हाला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं नाव सांगावं। नमस्कार, मी संता विकास होते राहणारे दिल्ली। तर तुमच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहे, जे अत्याचार तुमच्यावर अन्याय झाला, तर आरोग्य सेविका जे तुमचे जे हे होते पदभरती होती, त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्यावर अत्याचार झाला ते या ठिकाणी सांगण्यात यावं। नमस्कार, मी डेहनी इथे राहते संता विकास भवन। तिथे आशा सेविकेची भरती झालेली आहे। त्यांनी सांगितलं होतं का ज्यांना उच्च शिक्षण आहे त्यांची पदभरती करण्यात येईल, आणि जर एज म्हणजे क्वालिफिकेशन जर सारखं आलं असेल तर त्यांनी म्हटलेलं आहे ज्यांचं एज कमी आहे त्यांना आम्ही सिलेक्शन करू। जेव्हा आम्हाला म्हणजे मुलाखतीची तारीख दिली होती 16/10/2025ला, तर त्यांनी ते रद्द केली। हे आम्हाला फक्त व्हॉट्सॲपद्वारे कळविण्यात आले की तुमची जी अडचण आली आहे, तांत्रिक अडचण, त्याच्यामुळे त्यांनी समोर ढकललेली आहे। तर ती म्हणजे मुलाखत होती ते 28/10/2025ला झालेली आहे। तर त्यांनी फक्त मला तिथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं। फक्त त्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की बा तुम्ही एवढं उच्च शिक्षित आहात, तुम्हाला पर्सेंटेज चांगले आहेत, तुम्ही आता पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहात, तर तुम्ही हा आशा वर्करचा निर्णय का घेत आहे? तर मी त्यांना सांगितलेलं आहे का मला आता गरज आहे, मी आता गावातच आहे, मला छोटं बाळ आहे, तर मला इथूनच सुरुवात करायची आहे। पण त्यांचं म्हणणं होतं का तुम्ही हा आशा वर्कर का करत आहे बा, तुम्हाला आणखी समोर शिक्षण घेऊ शकता, तुम्ही उच्चपदी जाऊ शकता। त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही हे नाही केलेलं पाहिजे। तर त्या ठिकाणी जे उमेदवार त्यांना जे भरती केलेलं आहे, तर त्यांचं शिक्षण काय आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे? माझं शिक्षण BSc फर्स्ट क्लासमध्ये झालं आहे, सोबत MSc झालेलं आहे, आणि त्या महिलेचं शिक्षण BA झालेलं आहे, आणि मला पर्सेंटेज जास्त आहे, म्हणजे 74% आहे, तिला 57% आहे। आता ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्या, टक्केवारी झालं किंवा जे एज आहे किंवा बरंच क्वालिफिकेशन आहे, यावरून तर असं लक्षात येते की जे तुमची उमेदवारी आहे या नोकरीसाठी तुम्ही पात्र आहात। मग यावरून जर तुम्हाला आता समजा पात्र जर आहात, परंतु या गोष्टीवरून असं समजण्यात येत आहे की कुठेतरी याच्यामध्ये राजकारण सुद्धा सुरू आहे, किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन सुद्धा हे लोक काम करू शकत आहे आणि किंवा करू शकते। परंतु जर तुम्हाला हे नोकरी दिली नाही, जे आरोग्य सेविकाचं पद आहे हे तुम्हाला जर दिलं नाही, तर तुम्ही यापुढे तुमची काय भूमिका, तुम्ही काय करणार आहात? माझ्या पतीने तसा अर्ज टाकलेला आहे आरोग्य सेविकाला, जर त्यांनी जर मला आशा सेविकेसाठी पदभरतीसाठी जर निवड नाही केली, तर आम्ही सर्व कुटुंबासह आत्मदहन करू, आणि सांगू ही आरोग्य जे आहे वैद्यकीय आरोग्य, त्यांना सांगू की आम्हाला हे आम्ही, कारण की उच्च शिक्षित आहे, तिला पर्सेंटेजही कमी आहे आणि ती एजनेही जास्त आहे, माझे पर्सेंटेजही जास्त आहे, माझी एजही कमी आहे। ही माझी विनंती आहे, हीच विनंती आहे सरकारकडे का मला आशा सेविकी पदासाठी मला रुजू करून घ्या। धन्यवाद ताई। या ठिकाणी आमच्यासोबत जोडलेल्या होत्या माननीय संताताई भगत डेहनी। तर अशाच आमच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।